फ्री हिटचा चेंडू पण फलंदाज मात्र पूर्णपणे मारू शकतो. तर गोलंदाजाला काहीतरी ऍडव्हान्टेज हवा आहे, त्याच्यावरच सर्व काही निर्भय असतं. आणि गोलंदाजाला पुढे नेण्यामध्ये जर कोण काम चांगलं करत असेल ना, तो असतो यष्टीरक्षक, म्हणजे गोलंदाजाचा पाठीचा कणा. ज्या वेळेला बॅट्समन फ्रंटफूट, स्टेप आउट आणि बॅकफूटला जाऊन खेळतो, त्यावेळेला यष्टीरक्षक गोलंदाजाला खुणवतो की असा ना असा चेंडू टाक, या पोझिशनला खेळणार. हे असतं यष्टीरक्षकाचं काम. सामना चालू असेल, 4 षटकांचा सामना असेल आणि सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय सुरी नरेश दादाने टॅप केलेला संघ आणि त्यांना फाईट करेल तो मात्र करावे. करावे म्हटलं की हास्याचे फवारे दशरथ पाटील यांच्या गावातील संघ, बरोबर ना? पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जबरदस्त रंगाचा सामना पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, जबरदस्त स्पर्धा. सर्व खेळाडू ड्रेसिंग मध्ये पहा आणि वाकलन, दोन्ही वाकलन संघ सामना मात्र जबरदस्त जिंकलेत. आयोजक मात्र दमदार आहेत. दीपू आहे, प्रवीण आहे, रजत भाई. इथे मात्र पहिला क्षण पडला. इथे बघा दोघांमध्ये तालमेल नव्हता आणि एकाला यावं लागलं. मग कशाला कशाला वेळेपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. ऑटो डीजे. दमदार संगीत पाहायला मिळतात. आताच सुखदेव काकांचा कॉल आला होता, भाई कुठे आहेस, मी तुमच्या एरियामध्ये वाकलनला आहे. एक क्रिकेट मधले महागुरु कुरुक्षेत्र, ज्याने भरपूर रथी महारथी घडवलेत, असे सुखदेव काका मात्र देसाई, ज्यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन काका. षटकातील पुढचा चेंडू बघा. एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केल्यानंतर काय गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, गती परिवर्तन, काय कमबॅक आहे, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूक लाईन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळतोय. आम्ही सांगितलं दादांना, आम्ही पारगाववरून आलो तर दादाने आमची तल्याची ओळख सांगितली की पारगावला तला भरपूर मोठा आहे, हनुमान मंदिर. पुढचा चेंडू गावाचा स्कोर अजूनपर्यंत एक सुद्धा धाव फलकावर धाव नाही. झिर झिर. पाहूया, दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत. अतिशय दमदार खेळ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू येतोय, पहिला चौकार. बघा प्रवीण भाऊंचं क्षेत्रक्षण एक नंबर आहे. आयोजनामध्ये सकाळी स्पर्धेला जशी सुरुवात झाली, थोडासा खेळ थांबला होता, नंतर मात्र कंटिन्यू सामने चालू झालेत. ते मात्र बघूया. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आपण खेळ पाहायला मिळतोय. पुढं चेंडू, दमदार कामगिरी. डीजे मास्टरला जरा लंच ब्रेक साठी पाठवत आहोत आम्ही, काय टेन्शन नाही. तुम्ही तुमचा डीजे नसला तरी आमचा डीजे चालू राहील. धावफल का धाव लागल्यात त्या मात्र आतापर्यंत 5. युटीसी लाईव्ह वाले पण जबरदस्त आहेत. थोडस
दमदार खेळ पाहायला मिळालाय. षटकाची झाली समाप्ती. वाजवी खेळ संपलाय आणि धावफलका धावा लागला त्या मात्र 5. 6 चेंडू मध्ये फक्त 5 धावा दिल्यात. आता मात्र येणारे 18 चेंडू बाकी असतील आणि 18 चेंडू मध्ये प्रथम फलंदाजी करताना किती धावांचा डोंगर उभा करणार हा संघ आणि त्यांना कशा प्रकारे रोखणार तो मात्र गोलंदाजी करणारे संघ. दोन्ही संघ तेवढे तुल्य मूल्य आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सुरवी 11 करावे ना करावे आणि त्यांना फाईट करतोय सुरई. आगली वेगळी नाव आहे तो संघाची. जसा आम्ही सकाळी भावार्थाशी संपर्क साधला तर त्याने आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये पण जबरदस्त आवाज ऐकून दाखवला. पुन्हा एकदा आपण आपला सर तुम्ही नव्हते तर पुन्हा एकदा तुम्हाला जर आवाज ऐकायचा असेल तर आपण ही इनिंग संपल्यानंतर आपण बघूया. आता रिडगरला आहेत बिंजर मैदान तर जोड्या जमून आहेत बघूया. शिब्बू आले. बॉलर ना तुझं नाव काय? सुयश चांडेल 12वा खेळाडू. तनिष पाटील 12वा खेळाडू. या दोन्ही संघामध्ये आज मात्र सर्व 12व्या खेळाडूंची मुलाखत आपण घेतली बरोबर ना. आणि हा चेंडू जोरदार भिरकावून दिलाय. ओ झेल सोडलाय. आता झेल सोडल्यानंतर काही ठिकाणी काय म्हणतात माहितीये का डीजे मध्ये मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजवी मैदान मिळालं जीवदान. आता मात्र काय होतोय जीवनदानाचा फायदा घेतोय की पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय बघा. इथे मात्र दादांकडे बघितल्यानंतर आगल्या वेगळे एक आदा आहे. संकेत भुईर बघा जबरदस्त हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. कुठेच चेंडू पाडल्यानंतर उडान आले. आमचे या ठाणा जिल्ह्याची एक शान आणि ठाणा जिल्ह्याचा बहुमान अभिमान बालू पाटील सर हे आलेले आहेत. दमदार समालोचन. रिस्पेक्टिव्ह क्रिकेट रिस्पेक्ट देणं महत्वाचं आहे. जर समोरच्याला तुम्ही रिस्पेक्ट द्याल तर समोरचा तुम्हाला इज्जत देणार. अप्रतिम फुटा चेंडू बॅटवर घेतला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाही. आता मात्र 12व्याच्या चेहऱ्यावर स्मित असते. एक चुकी झाली माझ्याकडनं दुसरी ना होणार. ओ टू डीजे मास्टर. स्कोर गावडा स्कोर झाला तर मात्र 7. केतन पाटील. केतन नावामध्ये खरोखर काहीतरी दमचक आहे. आज लाईव्ह मास्टर आमचे वेगळेच बसलेत बघा. UTC लाईव्ह खेळतात पण कामगिरी पण चांगली करतात. दमदार आयोजन आहे आणि ज्या आयोजनामध्ये आम्ही जरी रायगडचं असलं तरी पण या एरियामध्ये येण्यासाठी जर भाग्य मिळालंय खरोखर आयोजकांचा धन्यवाद मानतोय. आता प्रथमच तुमच्या या ठाणा एरियामध्ये मी समालोचन करतो. काय चुकलं असेल तर माफ करा. षटकातील पुढचा चेंडू बॅट टू द बॉलर स्ट्रेट राईट चेंडू खेळून काढलाय. वेगाने क्षेत्ररक्षक घेतो. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत फक्त सिंगल. षटकातील पुढचा चेंडू थोडासा ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतो. अमांतर धावसंख्येबरोबर आज इथली स्पर्धा कव्हर केल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटं झोप मिळणार. लगेच उद्या डे परत नाईट फॉर्मॅट चालूच आहेत. एकही दिवस गॅप नाही. स्कोर झालाय तर मात्र स्कोर गाडवर टोटल 9 रन. बाद झाले 2 फलंदाज. ओ
आता काय म्हणायचं. फुटका चेंडू होता परंतु सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज बाद होतोय तो मात्र तिसरा. आकाश पाटील. आकाश पाटील आले नवीन फलंदाज. दोन्ही संघामध्ये लागलेले झुंज आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे तो मात्र नरेश दादाने टॅप केलेला सुरी आणि त्यांना फाईट करतोय करावे. तर दादा आपण स्वप्नील प्रवीण भाऊ आपण एक नियम असा ठेवलाय कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी पाहतो. त्यावेळेला सर्व खेळाडू एक ड्रेसअप मध्ये दिसले ना जरा बरं वाटतंय पाहायला. आणि प्रत्येक ठिकाणी असं नियम असतात का कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आणि 12व्या खेळाडू टी शर्ट ट्रॅक शूज मध्ये नसला तर 2 धावांची पेनल्टी. हा नियम एकदम जबरदस्त आहे आणि तर शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. दमदार चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला. अरंद कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येतो. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे बघा. एक आगली वेगळी स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षक दिसतात आपल्याला सर्व दमदार. आतापर्यंत 4 5 झाले ना. 12 खेळाडू 12 खेळाडू 5 झाले ना. 4 5 दीपूभाई आतापर्यंत 5 ते 12 खेळाडूंची आपण मुलाखत घेतलेली आहे आणि अतिशय योग्य माहिती प्रत्येक प्लेअरची दिलेली आहे युटीसी लाईव्ह ला. गाडी नंबर 121 कोणाची आहे. स्कोर झालाय तो मात्र 10. 3-10. धावसंख्या फार कमी आहे. 4 षटकांचा सामना आहे. 10 धावा धावफलकावर लागल्यात. धावांचा अंकुश वाढवावा लागेल. धावांना वेग द्यावा लागेल. धावा वाढवाव्या लागतील तुम्हाला. बॉलर्स नेम अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. जबरदस्त. पुढचा चेंडू या षटकातील. हो काय गती परिवर्तन जबरदस्त चेंडू. आणि आज मात्र 2 पंच आमचे ऑफिशियल प्रोफेशनल पंच असताना त्यांना लंचला पाठवल्यानंतर हे 2 रथी महारथी पंचांच्या भूमिकेमध्ये ऋषी भोईर आणि किरण म्हात्रे पुन्हा एकदा झेल उडालाय आणि इथे मात्र चौथा हादरा मिळालाय तो मात्र झेलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 4 बाद फक्त आणि फक्त दशकामध्ये 10 धावा. आणि आमचे युटीसी कॅमेरामॅन एक वाकलन जी स्पोर्ट्स वाकलन संघाचा जबरदस्त खेळाडू आज मात्र लाईव्ह प्रक्षेपण करतोय. सनी म्हात्रे. तर आपण 98, 99, 2001, 2 या आणि 1988 या सालामध्ये जर गेलात तर क्रिकेट खेळण्यासाठी एक बॅट असायची आणि नॉनस्टॅक एंडला एक बेटाची नाही तर एरे म्हशीची काठी असायची. तर ज्या वेळेला तो फलंदाज बॅटिंगला झाला ना त्यावेळेला इकडचा नॉनस्टॅकचा फलंदाज ती बॅट घेऊन खेळायचा. आता प्रत्येकाच्या कांड्यावर एक एक बॅट. पॅरेगॉन चप्पल गेली आणि बुट्टा आले. पण आमच्या इकडचा लेजंड खेळाडू नरेश गायकवाड अजूनपर्यंत ते दिवस विसरला नाही. वय वर्ष 50 आबा पण अजून दहशत ती दरार आहे. पुढचा चेंडू इथे मात्र टायमिंग चेंज केलाय आणि क्षेत्ररक्षक टप्प्यावर थांबलेपर्यंत त्यांना चकून चेंडूचा काढतोय सीमार्श हवेत. एका टप्प्याने आलाय हा चौकार. बाबार्थ भाई किती झाल्या. 10 आणि 4 14 बाद झाले. 4 बाद 14. गुणलेखन जबरदस्त करतो. 9वीला मुलगा आहे. वय किती आहे. 14 धावा झाल्यात. शाबास.
सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. एक धाव तर पूर्ण केली. 15 धावा धावफलकावर. चार षटकांचा सामना आपण पाहतोय. स्पीडली घ्या जरा, कारण दिवस लहान आहे आणि रात्र मोठी आहे, त्यामुळे लवकर लवकर सामने व्हायला पाहिजेत अशी आयोजकांची विनंती आहे. आता मात्र सामना थांबणार नाही, कारण सर्व टीम एकजूट झालेल्या आहेत. बरोबर ना. विघ्नहर्ता गणरायाचं पहिल्या दिवशी मात्र पूजन झालं. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन काल स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस. अतिशय दिमागदार आयोजन आहे आणि सुंदर अशी स्पर्धा. मालिकावीरसाठी LED TV. जबरदस्त चेंडू होता. आपण एकदा चेंडू जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलाय आणि नारिवली गावातील एक दमदार समालोचक जगदीशजी पाटील नारिवली यांच्याकडनं सुद्धा या वाकणन ट्रॉफीला शुभेच्छा आल्यात. स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र टोटल 16 धावा. बघा आता भाऊ, 3 षटकं संपलीत आणि फक्त लो स्कोरिंग स्कोर कार्ड फक्त 16. पण आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जर 2-4 फटके मोठे आले तर सेन्सिबल स्कोर पाहायला मिळेल. तर बघा पूर्ण सामन्याची क्षणचित्र या कॅमेऱ्याच्या माध्यमातून UTC लाईव्ह. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. इथं कुठलाही प्रश्न विचारला ना, त्याला उत्तर नाही असं नाहीच, उत्तर आहे त्याच्याकडे. अष्टविनायकापैकी रायगड जिल्ह्यामध्ये असणारे 2 देवस्थान सांग. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आपण इनिंग ब्रेक मध्ये जरा मुलाखत घेऊया. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात बघूया. पुढचा चेंडू या षटकातील. शॉर्टपिच चेंडू, अप्रतिम चेंडू, अखोट टप्प्याचा बॉल. पण तू काय व्हेरिएशन बघा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. हरदेव याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फेकी मात्र जबरदस्त, पण थोडासा ओव्हर थ्रो झाला. उंचावरनं फेकी केली संकेत याने. बघा काय जबरदस्त इथे मात्र इफेक्ट दिलाय. जबरदस्त झेल आणि संघाचे आगमन. अप्रतिम कामगिरी. आज माझं वय 43 आहे, पण तुम्हाला कोणाला वाटणार नाही बघितल्यानंतर. 2 मुलं आहेत मला, पण सर्व ठिकाणी फसवी चालू आहे. आता मी कुठं गेलो कोणाच्या सोबत म्हणतात बाबू लग्न झालंय का नाही झालं, तर काय सांगणार. कारण फिटनेस आपण तशी टिकून ठेवलेली आहे. नाही खरोखर सांगते, मस्किरी नाही करत. वय वर्ष 43. आता 16 डिसेंबरला 44 मध्ये पदार्पण करेन मी. वाढदिवस. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये अजूनपर्यंत प्रामाणिक आहे आणि सही सलामत आहे देवाच्या कृपेने. दादा स्टाईल कुठे बनवली? ओरिजिनल आहे का? 1 नंबर. या षटकात काजूचा खेळ बाकी असेल. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत. बरोबर आहे का? 17 हे खतरा. 18 धावसंख्या 18 झाली. क्षमा असावी, लहान स्कोरर आहे, जरा सांभाळून घ्या. अप्रतिम कामगिरी दरम्यान पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धाव लागला त्या मात्र 19.
लंच ब्रेक के बाद हमारे सब आयोजक इस वक्त जुड़े हैं और काफी बढ़िया गेंद थी, लेकिन गेंद को मोड़ दिया। कले के सारों फील्डर के दस्तानों को चकमा देते हुए गेंद गई सीमा रेखा को छूने के लिए। यह सबसे लंबा AK-47 बिग 6 रन। 6 धावेने कॅल्क्युलेशन बदलतो संघाची धावसंख्या धापलकावर 25. मी म्हणालो होतो की 16 झाल्यात जर 1-2 मोठे फटके आले तर मात्र धावसंख्या शुअरली बनू शकते. 25 झालेत. षटकाधिक अजूनचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राकडे जणू विरकाव दिला. क्षेत्ररक्षक संकेत देतोय. पुन्हा एकदा इथे मात्र फेकी थोडीशी खराब होते संकेतची. त्याचा मात्र फायदा. आणि बघा हुशार आहेत दोन्ही फलंदाज. तर पहिलं सत्र समाप्त झालंय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धाव लागला त्या मात्र 27 आता बरोबर आहे 28 धावांचा टार्गेट आहे. आणि त्या लाईव्ह वाल्याला पण विचारणं गरजेचं आहे, कारण छोटासा स्कोर आलाय. चुकी माणसाकडनं होतो. चुकतो तो माणूस आणि चुकून शिकतो तो मात्र देव माणूस. आपण जर चुकलाच नाही तर मात्र प्रत्येकाला एक एक गुण दिलाय. म्हणजे ब्रह्माने आपली निर्मिती केली, विष्णू सांभाळतोय आणि शंकर आपला नाश करतोय. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्रिवेणी संगम. बरोबर आहे. तर मी तुला प्रश्न केला होता, अष्टविनायक देवस्थानामधले रायगड जिल्ह्यामध्ये असणारे 2 देवस्थान कुठले? मड आणि पाली. शाबास, हुशार आहे रे जाम. भावार्थ पाटील दमदार समालोचक. हा, आता आपण शर्यती क्षेत्रामध्ये जाऊया, तुम्हाला संधी देऊया. तर टोटल स्कोर झालाय 27 आणि 24 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या मात्र 28 धावा. तर आता मात्र रिडगर मैदान आहे आणि त्या मैदानासाठी आपण बॅनर सोडलेले आहेत. तर बघूया कोण जोर देतोय आपल्याला. ओ टू भावार्थ. अरे खुश खबर, आपल्या डोळ्याचा पारणं पेडणारी शरद जमले. आमच्याकडे बिंजोला दंदरीत नाव आहे गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर पाटील आडिवली कल्याण. फक्त बैजे साईडूजी 2 बालद्या 2 गंडे यांना या ठिकाणी जोड झाले. आई गावदेवी प्रसन्न कुमारी रिया जयशेठ पाटील 16 पाडा व साहिल विजय पाटील 16 पाडा. या मैदानाचे प्रेक्षक लढत पडणार आहे. उजवीने मथुर सोबत चिर्लेकरांचा महबूब पळणार आहे आणि डावीने बक्कासूर सोबत सोनरपाडकरांचा सोन्या पळणार आहे. सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत पाहायला मिळेल. हॅलो, अतिशय दमदार समालोचन पाहायला मिळालं भावार्थ यांचं. तर आपण बालूपाडी सरांकडे बोलूया. आणि सुंदर असं आयोजन आहे. तर आयोजक काय ऐकत नाही आज. हॅलो. तर प्रथम बॅटिंग करताना आपण तर सुरई संघाने धावा केले तब्बल 28चे लक्ष्य. करावाई संघासमोर एक छोटं लक्ष्य, पण क्रिकेट एकाही होऊ शकते. चला जरा फास्ट खेळायचंय. ऋषी भोईरला देखील विनंती, आपण खेळपट्टीवर खेळाडूंना उभं राहू देऊ नका. चला लवकर करावाई संघाची सलामीची जोडी पाठवून त्याच्या मैदानात. फास्ट खेळायचं क्रिकेट. उद्याचे जे संघ आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि त्या संघाने उद्या वेळेवर ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची उद्या आम्हाला. उद्या पहिलीच मॅच असणार आहे. जे लॉट्स आमच्यापर्यंत येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जयेंद्र भोईर देखील त्या दुपारच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जॉईन होतात, त्यांचं देखील करू हार्दिक स्वागत. सुरई संघ 27 केल्यात, 28 करायच्यात कराव्याला. करावे म्हटलं तर आमचे दशरथ पाटील यांचा गावचा हा संघ. दशरथ पाटीलचा गाव. मनीष तांडेल, अजिंक्य तांडेल, विशाल पाटील कृपया व्यासपीठावर यायचंय आपण.
सर्व करावयाचे आमचे मान्यवर आहेत. मनीष तांडेल असतील, अजिंक्य तांडेल असतील, विशाल पाटील असतील, तसेच कालुराम फुलोर नारिवली यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही, अलंकार देखील आपण अलंकार तांडेलचं देखील नाव घेऊ. जबरदस्त क्रिकेटर. जेव्हा जेव्हा आमच्या डोंबिवली विभागात आल्या संघ खेळायला खूप चांगली कामगिरी. मोनीज देखील त्यांच्यासोबत असायचे. जबरदस्त क्रिकेटर आहेत. 28चं लक्ष सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे करावे संघाची. जयेश आणि केतन. स्ट्राईक कोण घेतो पाहायचं, जयेश घेतो का केतन घेतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. जयेश आणि केतन ही जोडी मैदानात पाहू शकता. गोलंदाजी मार्कॉस सुरई संघाच्या माध्यमातून पहिलं केतन पाटीलला आपण पाहू शकता. केतन गोलंदाजी मार्कवर. ओ पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. चेंडू वेगाने चाललाय एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या पार चौकार. जयच्या बाटून पहिला लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाला. 4ने खातं उघडलं जयेशने. केतन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. लिफ्ट मार आहेत. ओ चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव मिळते. केतन पाटीलने बघा लगेच वापसी केली. चौकार आल्यानंतर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. यावेळेला केतन आलाय. केतन भोईरला आपण पाहू शकता. केतन लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय. ओ उडवलाय उंच गेलाय फटका फसलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद गुड कॅच. केतन पाटीलला विकेट मिळालाय. केतनचा नवीन बॅटर तर तिसऱ्या क्रमांकावरती हरदेव. हरदेव तांडेल. केतन बाद झाले. केतन पाटीलला यश मिळाले. स्ट्रायकेनला हरदेवला आपण पाहिजे. 5 धावा धावफलकाती लागल्यात. 5 धावा धावफलकाती आहेत. केतन पाटील लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय. ओ कटकेला यावेळेला झेलची शक्यता आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. अजून एक 1 मोर विकेट. बॅटर बाद. मच्छिंद्र पाटील देखील बघा आपण आज आपल्यापासून वेगळ्या आपण तर जाऊन वेगळ्या ठिकाणी जाऊन देखील समालोचन करतात. तर विनोद भोईर देखील येतात. त्यांचं देखील करूया आपण शाब्दिक सन्माने. हार्दिक हार्दिक स्वागत. पाच धाव सगळ्यात गडी बाद झालाय.
डवखरे बॅटर आलेत आपण पाहू शकता यावेळेला. धनू आलाय. हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आपण पाहिलं तर केतन पाटील लेफ्ट आर्मर आहेत. आता एंड बदललाय. ओ चांगला चेंडू बॅकफुट जाऊन आपण कट केला यावेळेला. लास्ट मुवमेंटला बॅकफुट गेले, कट केले. खूप चांगली गोलंदाजी बघायला केतनच्या माध्यमातून. आधी लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतात, लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतायत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुरेश संघाच्या माध्यमातून. जरी या फलकावरती धावा असतील आपण इथं 27-28चं लक्ष, पण संघर्ष करतायत, मैदानावर लढतायत. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉट दरम्यान बॅकवर्ड पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. हो बॅकवर्ड जाऊन पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केलाय. कॉडबियांचा अपील केलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. 5 धावा. यस तर यातून जो संघ जिंकेल तो मानकोलीवर फाईट बॅक करेल. त्यामुळे मानकोली संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावर पण थांबायचंय. 5 धावा झाल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बघितलं तर सुरेश संघाच्या माध्यमातून आकाश पाटील. आकाश बघितलं तर बॉडी खूप चांगली आहे त्यांची. याच गावचे आमचे देखील एक मित्र आहेत, आमचे केडीएमसी कर्मचारी संदेश पाटील. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रुपेशला आपण जयेशला आपण पाहू शकता. जयेश आणि धनू ही जोडी मैदानात आहे. आकाश गोलंदाजी मार्कर बालेगाव एन कडून वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं टकवून आलाय. वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. ओ चांगला चेंडू, सॉफ्टेनने चेंडूला पुश केलाय. मिड ऑफ वरून क्षेत्रक्षे वेग प्रचंड आहे आकाशकडे. टप्पा देखील खूप चांगला होता. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकात. स्ट्रायकेला धनूला आपण पाहू शकता. लेफ्ट आर्मर बॅट्समन. रुपेश पाटील बघा बरेच वेळ संघाची सेवा करतायत. रुपेश पाटील बघा सिनियर खेळाडूची भूमिका जमतात. खूप वर्ष झाले ते क्रिकेट खेळतायत. नाही कल्याण डोंबिवली ते भरपूर क्रिकेट खेळले आहेत. मला वाटतं 2005-6 देखील त्यांचा संघ नेहमी यायचा. हायवे दिवा असेल, बोरोडी असेल, सुरई असेल. आकाश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला धनू. शॉट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. थोडासा टेकअप देखील द्याला. गुडलॅसपण चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. मॅच मध्ये मजा येते. खरं सुरई संघ हार मानायला तयार नाहीयेत. करावे संघाला मैदानात झुंजतोय. रजत देखील आपण पाहू शकता. जर्सी क्रमांक 121. अजून एक चांगला चेंडू, शरीराचा वेध घेतला यावेळेला. स्ट्रॉंग अपील झाले, पण अपील करू शकता तुम्ही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. ऋषी भोईर मला सांगतायत. धावसंख्या 7 ना. अपील तुम्ही करू शकता सातत्याने. प्रत्येक चेंडूवर अपील करू शकता तुम्ही. अपील करणं तुमचं गुणधर्म आहे. जय श्री स्ट्रायकेनला. आकाश पुण्याचा गोलंदाजी मार्क. सामन्यामध्ये मजा येते. 28 पाहिजेत, 7 झाले आहेत. 21ची गरज आहे अजूनही. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी केली आहे सुरई संघाच्या माध्यमातून. रुपेशला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला क्षेत्ररक्षण. लाईन पावी लागणारे वेग प्रचंड आहे. दिशेवरती नियंत्रण. यावेळेला पंच सांगतात की वाईट शिकून करतायत. धावसंख्या 28 धावा. ही लाईन चुकीची आहे. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार. मॅच बनल इथून आत्ताही, पण हे उर्वरित चेंडू चांगले टाकावे लागणार आहे. स्ट्रायकेला आपण जयेशला पाहू शकता. चला मानकोलीचे कॅप्टन.
ओ बॅकपट घेऊन जंटल टच बघायला मिळाले, लेट कट बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला पॉइंट सी मारेच्या बाहेर. मच निडेड. बॅटिंग करतोय बघा जयेश यावेळेला. त्यावेळेला काय केलं, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. लेट कट जेंटल टच. धाव संख्या आपण पाहू शकतो दुहेरी अंकामध्ये 12. 28 ची गरज असताना 12 धावा लागल्या. 16 ची अजूनही गरज आहे. चला मानकोलीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इथून जो संघ जिंकेल तुमच्यावर फाईटबॅक करेल. 2 सामने जिंकल्या जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाने. मग त्यानंतर आजच्या शेवटची मॅच होईल. मानकोलीचे संघ नाही का आलेत बघा. हे 3 देखील येत आहेत. एकच 10 मिनिटे त्यांची देखील आपण तर निहारी झाली. दुपारचं भोजन झालंय. मन्ना चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते. आता धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. अजूनही 15 ची गरज आहे. दीपू नव्हता पण आज जबरदस्त बॅटिंग केली. विनीत माळीने 50 धावा कुठल्या. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. शाहू पाटीलने मला तर लंडन डेअरी चॉकलेट देखील त्यांना दिला. पण मागाशीच मला विनीत मिळाले, म्हणाले की भाऊ पाटील माझा उपवास दरम्यान मी चॉकलेट खाल्ला. काही नाही, गोड वस्तू खाणं गरजेचं आहे. शाहू पाटील मला वाटतं मानकोलीच्या अजून संघ नायकाला तुम्ही चॉकलेट दिला नाही वाटतं. क्लीन बोल्ड नाही, संघ नायकाला द्या. तो बघा समोरच आहे, तो बघतोय. शाहू पाटील चॉकलेट मॅन कोण आहेत? द्या 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 शाहू दादा द्या. कॅप्टन घ्या, कॅप्टन. मानकोलीचे कॅप्टन आमच्याकडे सर्वांना चॉकलेट देतात, बाहेरच्यांना पण चॉकलेट देतात. कुछ मिठा हो जाय. प्रेम दिल्याने प्रेम वाढतं. शाहू पाटीलचं हेच तर वैशिष्ट्य आहे ना. बेल्स का, बेल्स द्या, बेल्स द्या. चला बेल्स द्या लवकर. चला नो स्ट्राईकला जेव्हा बेल्स जेव्हा स्ट्राईकची असेल ना तिथे ठेवा. नो स्ट्राईकला काढा, फिरवत राहा बेल्स. बघा 12वा खेळाडूंना सुद्धा मानकोलीच्या आपण तर सुरईच्या पण 12व्या खेळाडूला चॉकलेट्स, करावेच्या पण 12व्या खेळाडूला चॉकलेट्स. चला चला लवकर. तर धावा हवेत 15. येणारे 12 चेंडू. नाही, सुरज संघाने सामना अजूनही ना सुरस निर्माण केली आहे. पाहिजे आता इथून षटक आपण तर 2 षटक प्रमुख गोलंदाज संपलेत. केतनचं संपलंय, आकाशचं संपलंय. तर पाहिजे येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला जयेश आणि त्याच्या साथ देतोय, तो त्याला साथ देतोय विपुल. विपुल भोईरला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर येतोय. आयुषला आपण पाहू शकता. आयुष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला जयेश, छोटा कच्चा खेळाडू, जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग. विनोदला आपण पाहू शकता मिड विकेट, एक क्षेत्रक्षण. लॉंग ऑनला डीप मध्ये जाईना ते लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्रक्षण गली पॉइंट. शॉर्ट कव्हर, एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ असं क्षेत्रक्षण सजवलंय. आयुष गोलंदाजी मार्कवर वाकलनगाव एंड कडून. ओ ड्राईव्ह करायला गेले, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला, पण चेंडू हवेत राहिला. बिग विकेट जयेश बाद होतोय. बिग विकेट. तेरा धावा धावफलकातील लागल्यात. मॅच बनत चालली आहे बघा. आता सुरई संघ हार मानायला तयार नाही मैदानावर. नाही, छोट्यातनं त्यांना विश्व निर्माण करायचंय. नवीन बॅटर येतोय यावेळेला, रोनक येतोय.
रोनक आणि आपण विपुली जोडी मैदानात. ऐशला यश मिळालं, स्क्वेअर ड्राईव्ह करायला गेले आणि खूप चांगला झेल घेतला कली रिजन मध्ये. अप्रतिम झेल. पंधराची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. विकेट जात आहेत रेग्युलर मध्ये. इथून जर संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल. मानकोली संघाबरोबर विनीत माईने काय बॅटिंग केली. ऐश गोलंदाजी मार्कवर. हो फटका यावेळेला चांगला आहे. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. सोपा झेल सोडलाय. रोनकला जीवदान मिळतोय. झेल सोडला की मॅच सोडली. कारण का आता स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता विपुलला आपण पाहू शकता. आई चांगली गोलंदाजी करतोय. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडणं फार गरजेचं. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल होता हा. पकडणं गरजेचं होतं. आई चांगली गोलंदाजी करतो. स्ट्राईकला विपुल. हो चांगला चेंडू. पडल्यानंतर चेंडू जमिनी लगत गेलाय. जणू काय सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय गोलंदाजी करतोय बघा ना सुरई संघ. जरी धावफलकावर त्यांनी 4 षटकामध्ये फक्त 27 धावा केल्या, पण त्या 27 धावा आता इथून अशा वाटतं की 50 ते 55 धावा केल्यात त्यांनी. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्रिकेट. चौदा झाले. तिसऱ्या पंचांची मागणी केली बघा जरा. तिसऱ्या पंचांची मागणी. 14 धावा झाल्यात. अजून 14 करायच्यात. रुपेश पाटील का हसतात एवढे. असं हरकत नाहीये. काही घटना अशा घडतात ना रुपेश पाटील मैदानावर की ती आपण विचार देखील करू शकत नाहीये. आताचं क्रिकेट फास्ट झालंय. ऐश्वरती आपण तर थोडंसं त्यांच्या शैलीमध्ये अपसेगाला आपण थोडंसं दोष आढळले, त्रुटी आढळल्यात म्हणून तिसरे पंच गेले. जीत भोईर. आयुष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. विपुलला आपण पाहू शकता. विपुल भोईरला आपण पाहू शकता. आयुष गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द कट मारा करतो. वेगवान गोलंदाजी. हो चांगला चेंडू. पुन्हा त्या बॅटची कडा घेऊन मागे सरकलाय. काय गोलंदाजी केली जाते बघा विपुलच्या माध्यमातून. आयुष्य आपण तर जबरदस्त. पण विपुलला संघर्ष करायला होता. एक यंगस्टर आहे आणि विनोद पाटील बघा प्रत्येक चेंडूवरती त्यांना मोटिवेट करतायत, शाबासकी देत आहेत स्क्वेअर लेग वरनं. आयुष. हो चांगला चेंडू शहराच्या दिशेने. इथे गोलंदाजांनी अपील करणं फार गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक करतात पण गोलंदाज करत नाही. त्याचा बेनिफिट मिळतो इथं. 2 फलंदाजांनी आपण 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्यावेळेला 15-13ची गरज आहे. काय मॅच बनवली बघा सुरई संघाने. चेंडू बाकेत अजूनही शाहू पाटील विचार केला तर 7-13 नाही 7-12 नकोय बाबा. हे चाललंय हे बरोबर समीकरण आहे. विनोद पाटील विनोद भोईर बघा फक्त 27 धावा बनवल्या. 28 करायचे. केवढं मोठं लक्ष बनवलं आता बघा ना सुरई संघाने. आयुष. ओ फटका चांगला. डाऊन डी ग्राउंड. मिड ऑफवरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक वाजवी षटक संपलंय. आयुषची गोलंदाजी आपण एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 16. आता उर्वरित समीकरण 28ची गरज असताना धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 16-12ची गरज आहे अजूनही. 6 चेंडू 12. मगाशी देखील अशाच प्रकारचं समीकरण आले आहेत. 6-12. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. सुरई की करावे की सुरई. दोन्ही संघ जबरदस्त गोलंदाजी करतात. आयुषने काय गोलंदाजी केली या षटकात. फक्त आणि फक्त त्यांनी धावा दिल्या आपण वेळी तर 3 धावांचं षटक हाताळलंय. एक विकेट देखील घेतलाय. त्यामुळे सिनियर खेळाडू विनोद पाटील गेले आहेत. थोडीशी मीटिंग बोलवली. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली आहे मैदानावर. सांगितले आता आपण मॅचमध्ये वापसी केली आहे. इथून आपण जिंकू शकतोय. आता विकेट नाही तर आपल्याला डॉट चेंडू देखील काढायचे आहेत आणि एकाच विकेट मिळाला तर मजा येईल. चला जरा एकत्र येऊ नका. काहीतरी वाक्य आपण त्याचं गुंडलं जातं जे ब्रीद वाक्य आहे. काहीतरी मला वाटतं गणपतीचं किंवा गावदेवीचं नाव घेऊन पुन्हा एकदा खेळपट्टीला नमस्कार करून खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. जबरदस्त मॅच बघायला मिळते. नाही आता विनोद पाटीलच्या चेहऱ्यावरती बघा सिनियर खेळाडू आहे. खुशीचं वातावरण आहे. कारण यंगस्टर जेव्हा कामगिरी चांगली करतो ना जयेंद्र भोईर तेव्हा सिनियर खेळाडूंचं त्यांना खूप बरं वाटतं. कारण त्यांनी घडवले ते खेळाडू आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने झालेले ते खेळाडू आहेत. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कधी तुम्ही कितीही मोठे झालात ना सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा.
तरच तुम्ही मोठे व्हाल. आता विनीत माईने देखील सांगितलं की मी केतन म्हात्रेला फॉलो करतो, जर माझ्याकडून काही चुकी झाली मी लवकर बाजू मी त्याला फोन करून संध्याकाळी विचारतो देखील. म्हणजे किती मोठं पण आहे बघा ना शाहू पाटील. आज विनीत माळी देखील एक खूप मोठा खेळाडू आहे, पण त्यांनी सांगितलं नाही मी त्यांच्याकडनं शिकतोय ना, त्यांच्याकडनं मला अजून शिकायला मिळते, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर केतन म्हात्रे बघितलं तर आज खूप मोठा खेळाडू झालाय, त्यांनी विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडू झालाय. 39 बाईक, 6 फोर व्हीलर जीत देखील आल्या आहेत. आणि मग अशी वाकलनच्या खेळाडूंनी देखील खूप चांगलं काम केलं. ज्युनियर खेळाडू सांगितलं की आम्ही ज्या खेळाडूंकडे शिकलो त्यांचा रिस्पेक्ट केला आम्ही, आणि ते करणं गरजेचं आहे. क्रिकेट काय हार जीत होतच असते शाहू पाटील, पण ह्यांनी संबंध टिकवणं फार गरजेचं असतं. शाहू पाटील काही माणसांना नाते तोडायला येतात, काही माणसं असे देखील असतात ना, जर उन्हाळ्यात तुमचा जर 13वाला सांगतील त्यावेळेला मठ्ठा ठेवला असता तर 13व्याला कुठं मठ्ठा ठेवणार असं आहे. आणि ज्यांना जेवायचं ते जेवून जातील बरोबर. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे आपण तर 6 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर 12. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी यावेळेला आपण पाहू शकता निशांत येतोय. निशांतच्या हातात आपण इथं सामन्याचं भवितव्य सोपवलंय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रौनक. संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है, लेकिन लोग आज भी उस पत्थर को पूछते क्योंकि भरोसा लायक कोई इंसान नहीं मिळता. निशांतचा भरोसा दाखवलाय. पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपण इथे बालेगाव एनकडून. स्ट्रायकरला रौनक. ओ पहिला चेंडू पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. ओव्हरपिच टाकला, समोर टाकला, पाठवून दिला, मिडविकेट सीमारेषा पार. खूप लांब लचक षटकार आलाय. शाहू पाटील हेच तर क्रिकेट आहे ना. आतापर्यंत आपण बघितले तर 18 चेंडू सुरेश आपण तर खूप चांगले होते, पण पुढचा चेंडू 19वा घात करून जातोय. आता 6 चेंडू 5ची गरज आहे. हेच तर क्रिकेट आहे ना. जयेंद्र भोईर कधी कधी वाजवच्या वेगात जर आपण वेगळा रिदम पकडला का अख्खा गाण्याचा निरम बिघडून जातो. तसंच आता गोलंदाजीने पहिला चेंडू ओव्हरपिच टाकलाय. 5 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर 6. विकेटचा विचार केला तर आमचे गुणलेखक मला सांगतले विकेट मला वाटतं कदाचित विकेट जास्त गेले जाता इथून 4. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला. यावेळेला सरळ चाललाय लॉंग ऑफला चेंडू, जोपर्यंत फील्ड होईल 2 धावा होत आहेत का पाहायचंय. थ्रो काय थ्रो केलाय बघा विनोदने. संख्या हफल करते पण पाहू शकता यावेळेला 1ने पुढे सरकते. 4 चेंडू 5ची गरज आहे, म्हणजे धावा झाल्यात 23. 4 चेंडू 5ची गरज आहे. विकेट जरा सांगायचा मला. विकेट समान आहे. टॉस कोण जिंकला भावार्थ? करावे नाही, करावेने टॉस जिंकलाय. त्यामुळे आता इथून बघा विकेट समान आहे, त्यामुळे 4 धावा आता इथून धावा कराव्या लागण्यात आपण तर 5ची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 5 करायच्यात. करावेचा टॉस विने बरोबर आहे. कारण का सुरई संघ बघा जीत जबरदस्त मैदानावर प्रयत्न करतोय, खूप चांगला खेळ करतोय. कारण का इथून 4 केले तरी चालतील विकेट न गमावता. करावे संघ पाहिजे प्रयत्न करतोय. स्वागत आलाय, नाव खूप चांगलं आहे. स्वागत वेलकम आपण नेहमी म्हणतो, पण तो स्वागत आलाय. स्वागत पाहिजे कशा प्रकारे इथून गोलंदाजी मार्कवर निशांत राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. स्ट्रायकरला स्वागत. ओ पुन्हा एकदा उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेटवर. गुड कॅच, कार्बन कमाल झेल. स्वागत बाद झालाय. आता कानी में ट्विस्ट, आता कंपल्सरी करायचे आहेत. रोनक बाद झालाय, स्वागत नो स्ट्राईकला आहे. आता दोन्ही बॅटर ना इथून नवीन असणारे जीत. आता मजा येईल मॅच मध्ये. आता कंपल्सरी कराव्यात लागणार आहेत. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. विनोद भोईर हेच तर क्रिकेट आहे ना. क्रिकेट कधी कोणाला हरवेल, कधी कोणाला जिंकवेल सांगू शकता नाही, कधी कोणाला रडवेल हे देखील सांगता येणार नाहीये. जिंकणारा संघ हारतो, हारणारा संघ जिंकतो. आता पाहायचंय इथून कोण कोणावरती भारी पडतोय. जो संघ जिंकेल तो आपण पहिले तर मानकोली संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. नवीन बॅटर आल्यात आपण पाहू शकता. यावेळेला संकेत आल्या, संकेत देतो का पाहायचा आता इथून. 3 चेंडू 5ची गरज आहे. नॉन स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला स्वागत आहे.
स्वागत आपण वेळी तर नो स्ट्राईकला आहे. संकेत आलाय. उंचपरा खेळाडू काय गोलंदाजी करतोय बघा. निशान आयुषचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली. फ्युचर आहे मी तर म्हणेल आयुष्य विनोद तुमच्या सुरई गावचं. ज्याप्रमाणे आता विनीत चमकतोय, आर्यन चमकतोय, म्हणजे अजून एक त्याच पट्ट्यातील खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. आयुष जर फक्त त्याने लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर. क्रिकेटमध्ये ना आपण म्हणतो थोडासा आपला स्वभाव देखील नमतपणा ठेवणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या. जेव्हा जेव्हा आपल्याला खेळाडू मान सन्मान देतात ना तेव्हा त्या मान सन्मान घेतला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. निशान ओ फटका उडवला यावेळेला. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. सामना संपलाय.